सज्जन श्रोते, साधक, चिंतक, वाचक हो. आता आपण जरी ग्रंथबद्ध चिंतन बंद केलं असलं तरी सुद्धा हा एक विश्रांतीचा कालखंड आहे असं गृहीत धरलं तरी सुद्धा जेव्हा आपण विश्रांती 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 म्हणतो तेव्हा ती विश्रांती नेमकी असते तरी काय, याचा आपण थोडा नीट खोलवर जाऊन विचार करणं गरजेचं आहे. शेवटी विश्रांती म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा केल्यानंतर त्याच गोष्टीमुळे निर्माण झालेला मानसिक कंटाळा आणि त्या कंटाळ्यातून मुक्ती म्हणजे शरीर आणि इंद्रिय आणि अर्थातच त्यामध्ये आपला मेंदू सुद्धा आला, त्यांना दिला गेलेला किंवा त्यांना आवश्यक असलेला जो अवधी त्याला विराम म्हणतात. आणि हा विरामच माणसाला त्याच्यातील राम म्हणजे त्याच्यातील शक्ती पुन्हा जागरणाला कारणीभूत ठरतो. म्हणजे त्याच गोष्टीमुळे शरीराला, मनाला आणि मेंदूला आलेला थकवा घालवण्यासाठी थोडा काळ दिलेला अवधी, थोडा काळ दिलेला किंवा थोडा दिलेला समय की ज्या समयामध्ये कोणत्याही तऱ्हेचं वैचारिक शाब्दिक ज्याला आपण म्हणतो पुनरुच्चारण किंवा वैचारिक शाब्दिक कसरत कोणतीही केली जाणार नाही आणि विना कसरत शांत निवांत सर्व इंद्रियासहित मनबुद्धी चित्त अहंकारासहित जेव्हा मेंदू बसतो तेव्हा त्या स्थितीला विश्रांती असं म्हणतात. आणि या विश्रांतीतूनच पुन्हा एकदा उसळी मारून जेव्हा चिंतन बाहेर येतं तेव्हा त्याचा अर्थ असा आहे, पुढे जाण्यासाठी माणूस थोडा वेळ थांबतो आणि थोडा वेळ थांबल्यानंतर जोरात पुढे जातो. याच प्रक्रियेला ध्यानाची प्रक्रिया म्हणतात. अन्यथा ध्यान हे जगात असं ना तसं सदा सर्व काळ चालूच असतं. कारण ध्यान याचा अर्थच एवढा आहे, ध्या म्हणजे ध्यास आणि न म्हणजे नको. ध्यास नको असताना सुद्धा जे चालू असतं त्याला ध्यान म्हणतात. म्हणजे सूर्य प्रकाशतो आणि त्या सूर्याचा प्रकाश अनायासे सर्व नवग्रहांना अर्थात पृथ्वी सकट सर्वांना तुम्हा आम्हाला मिळत असतो. आता इथे सुद्धा तो आपल्याला मिळतो का न मिळतो याची आपण चिंता न करता सुद्धा सूर्याद्वारे प्रक्षेपित ऊर्जा आपल्याला मिळतेच मिळते. म्हणजेच खास इच्छा न धरता सुद्धा जेव्हा एखाद्या गोष्टीचा परिणाम दुसऱ्या गोष्टीवर होतो त्यालाच म्हणायचं ध्यान. म्हणून ध्यान याचा खराखुरा अर्थ असा आहे, च्यावरती प्रतिबिंबित होणे, एखाद्या गोष्टीवर प्रतिबिंबित होणे. म्हणजे सूर्याचा प्रकाश इतर ग्रह नक्षत्र ताऱ्यांच्या पृष्ठभागावर प्रतिबिंबित होतो. जसं आत्ता जे आपण बोललं जाते ते ऐकणाऱ्याच्या श्रवण पटलावरती प्रतिबिंबित होतं, म्हणजे आवाज रूपाने प्रतिबिंबित होतो. आणि तो आवाज रूपाने प्रतिबिंबित झालेला नाद आणि त्याचा अर्थ अर्थातच मेंदूच्या पेशींवरती प्रतिबिंबित होतो. अशा तऱ्हेने सहजासहजी एखादी गोष्ट दुसऱ्यावर आदळणे, त्या आदळण्यामुळे त्याचा प्रतिध्वनी निर्माण होणे, त्या प्रतिध्वनीतून त्या संपूर्ण गोष्टीचा अर्थ मेंदूला कळणे आणि त्या मेंदूला कळलेल्या अर्थातून मेंदूमध्ये त्याची जी स्वशक्ती धारणा आहे किंवा स्वचिंतन क्षमता आहे ती अधिकाधिक प्रदीप्त होणे, प्रज्वलित होणे, या सर्व गोष्टीला ध्यान म्हणतात. आणि म्हणूनच ध्यान म्हणजे इच्छा नसताना सुद्धा, ध्यास नसताना सुद्धा
आपणाला अनायसे प्राप्त होणारी विश्वातील शक्तीद्वारे ज्या ज्या गोष्टी आहेत, वैश्विक शक्तीद्वारे आपणाला इच्छा नसताना सुद्धा ज्या ज्या गोष्टी आपणाला प्राप्त होतात त्या गोष्टीला ध्यान म्हणतात. म्हणून ध्यानाची अत्यंत सुलभ व्याख्या म्हणजे ध्यान म्हणजे वस्तूंचे वस्तूंवर नाद, दर्शन, गंध, स्पर्श, रूप, चव म्हणजे स्पर्श, गंध, रुची, दर्शन, श्रवण या पद्धतीने एका वस्तूचे दुसऱ्या वस्तूवर जे प्रतिबिंब उमटते त्याला ध्यान म्हणतात. आणि या ध्यानातूनच या सर्व गोष्टी एकमेकांना उजाळा देत असतात. या ध्यानातूनच या सर्व गोष्टी एकमेकांना पुनरुज्जीवित करीत असतात. तेव्हा ध्यानामुळे पुनरुज्जीवन, ऊर्जेची नवधारणा, चेतनेची नवनिर्मिती क्षमता, चेतनेची काही नव्या गोष्टी, काही नवी दृश्य, काही नव्या गोष्टी नव्या पद्धतीने मांडण्याची जी काय खासियत आहे, जे काही कौशल्य आहे, ते सर्व या आपण ध्यास न घेता जर शांत निवांत बसलो तर या सर्व गोष्टी आपणाला ध्यास न घेता सुद्धा ज्या मिळतात त्यालाच ध्यान म्हणतात. एकदा असं हे ध्यान आहे लक्षात आल्यानंतर त्या ध्यानाच्या पुढे शब्द आला चिंतन. ध्यास न घेता जे आपणाला मिळालं ते आपणाला चिंता न करता मिळालं, मागणी न करता मिळालं. म्हणून ध्यास न करता मिळतं ते ध्यान. त्याच्यातून चिंता न करता सुद्धा आपल्यातील चिंतन प्रक्रिया, मेडिटेटिव्ह पॉवर जी आहे ती ऍक्टिव्हेट होते, ती प्रज्वलित होते. म्हणून ध्यास न धरता मिळतं ते ध्यान. ध्यास न धरता जे मिळतं त्यामुळे चिंता न करता, इच्छा न बाळगता, काळजी न करता आपल्यामध्ये जी ऊर्जेचं प्रज्वलन होतं आणि त्याच्यातून आपलीच आपणाला नवीन नवीन दृश्य मालिका जी दिसते आणि त्या दृश्यातून आपल्या मनबुद्धी चित्त अहंकाराला जी एक टवटवी येते त्याला चिंतन म्हणायचं. आता ध्यान झालं, चिंतन झालं. आता ध्यास न धरता मिळालं ते ध्यान. चिंता न करता ऊर्जेला आपली नवनवीन रूप दाखवण्याची जी क्षमता आपल्यामध्ये प्राप्त झाली ते चिंतन. आता मनन. आता या जेव्हा दोन गोष्टी आपणाला कळतात, ध्यास न धरता होतं ते ध्यान, चिंता न करता आपल्याच ऊर्जेला नवनवीन दृश्यात्मक प्रतिभा दाखवणारी जी क्षमता त्याला चिंतन म्हणतात. आता हे लक्षात आल्यानंतर पुढचा शब्द मनन. जर ध्यान अनायसे झालं, चिंतन अनायसे झालं तर अनायसे जे आपल्याला प्राप्त होतं ते अनायसेच आपल्या मनामध्ये रुंजी घालतो, वरच्यावर फिरत असतो आणि वरच्यावर आपल्याला ताजेतवानं पण देतो. त्याला मनन म्हणजे मनाचा वापर न करता सुद्धा जे मिळतं ते मनन. ध्यास न धरता संपूर्ण गोष्टी एकमेकावर प्रतिबिंबित होतात त्याला ध्यान म्हणतात. चिंता न करता त्या प्रतिबिंबात्मक दृश्याचा संपूर्ण देह मनावरती पडणारा परिणाम आणि त्यामुळे मनबुद्धी चित्त अहंकारामध्ये नवीन नवीन दृश्य जी उमटतात त्याला चिंतन म्हणतात. आता चिंता न करता या गोष्टी वरच्यावर जेव्हा आपल्या मनामध्ये रुंजी घालत असतात तेव्हा त्याला मनन म्हणतात. आणि या अशा ध्यास न धरता होणारं ध्यान, चिंता न करता होणारं चिंतन, मनाचा वापर न करता होणारं मनन, याच्यातूनच ही गोष्ट निशिदिनी रात्रंदिवस आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या शरीरामध्ये रक्ताच्या प्रवाह गणिक जी चालू असते त्यालाच म्हणायचं निधिध्यासन. म्हणजे ध्यास न धरता सुद्धा निशिदिनी चालू असणारी गोष्ट. तर आपण ध्यान, चिंतन, मनन आणि निधिध्यासन याचा आपण आजच्या प्रातःसमयी सहजासहजी उत्स्फूर्तपणे विचार करून झाला. तर ध्यास, मनन, चिंतन आणि निधिध्यासन या पद्धतीने संपूर्ण विश्व हे चलित आहे आणि गतिशील झालेलं आहे. आणि या विश्वाच्या या सहज चलित होणे आणि गतिशील होणे याच्यातूनच अर्थातच
जी अत्यंत डॉर्मंट एनर्जी म्हणजे काही न करणारी जी मूळ चेतना असते, ती चेतना सुद्धा तिच्या त्या डॉर्मन्सी मध्ये, तिच्या त्या सुषुप्त अवस्थेमध्ये ती चेतनाच स्वतःशी ध्यानात गेली. ती चेतनाच ध्यानात गेल्यानंतर अर्थातच चिंतन आलं, तिथूनच मनन आलं, तिथूनच निधिध्यासन आलं आणि त्या मूळ चेतनेमध्ये जे ध्यान चिंतन मनन निधिध्यासन आहे तेच सर्वसाधारणरित्या सर्व प्राणी मात्रांमध्ये आलं. हे जर आपल्या लक्षात येईल तर अत्यंत सुप्त गुप्त असलेल्या चेतनेमध्ये जे सहजासहजी ध्यान मनन चिंतन निधिध्यासन चालतं तेच ध्यान मनन चिंतन आणि निधिध्यासन विना प्रयत्न, विना आयास सायास, विना चिंता केल्याने, विना मनाचा वापर केल्याने आपल्यामध्येही चालू असतं. हे आपल्या लक्षात येईल. आता पुढचा जो भाग आहे त्याला अहम म्हणतात. तर अहम याचा अर्थ सर्वसाधारण जरी मी लावला तरी अहम याचा एवढाच अर्थ आहे की विनासायास विना आयास जे सुप्त चेतनेमध्ये चालू असतं ध्यान चिंतन मनन निधिध्यासन तेच विनासायास सुप्त चेतनेत चालू असलेलं ध्यान चिंतन मनन निधिध्यासन जेव्हा सर्व देहधारी जीवांमध्ये तितक्याच सहज पद्धतीने चालू होतं तेव्हा तेच विनासायास झालेलं ध्यान चिंतन मनन निधिध्यासन हे आपल्या शरीरामध्ये, आपल्या पेशी गणिक, आपल्या रक्ताच्या थेंबा गणिक आपणाला आपल्या धमन्यातून रक्तवाहिन्यातून ते वाहतय अशी जाणीव होते. म्हणजे जिथे जिथे आपणाला रक्ताची जाणीव होते, जिथे जिथे आपणाला आतल्या आत गुदगुल्या होतात, स्पर्श होतो, तिथे तिथे आपल्यातील रक्त आपणाला आपल्या असणेपणाची जाणीव करून देतो. ही असणेपणाची जाणीव यालाच केवळ तो देह किंवा तो देहधारी अहम म्हणतो. म्हणजे माझ्या असणेपणाची माझी जाणीव यालाच फक्त अहम म्हणतात. आणि तसं बघायला गेलं तर या जाणीवा किडमुंगी पासून अब्जावधी माणसांपर्यंत सर्वांना असतातच असतात. अशा अर्थी ही जी अहमची जाणीव आहे ती दुसरी तिसरी काही नसून आपल्या शुद्ध असणेपणाची जाणीव आहे. आणि आपलं हे शुद्ध असणेपण तितक्याच शुद्धतेने जेव्हा जपलं जातं त्यावेळेलाच केवळ अहमची साधना खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जाते. आणि अशा अर्थाने हा जो अहम आहे हा व्यक्तिगत नसून तो पूर्णाहम आहे. पूर्णाहम आहे. पूर्णाहम आहे. पूर्णाहम म्हणजे अहम हा मुळात पूर्ण आणि पूर्णच आहे. परंतु हा जो पूर्ण अहम आहे तो ब्रह्माच्या पोखरीत पूर्ण अहम आहे. आणि त्या ब्रह्माच्या पोखरीत नारायण पाटणकरला जाणवतो तेव्हा त्याला वाटतं हा माझा अहम आहे. हा वेडगळपणा काढून टाकला तर संपूर्ण जीवामध्ये एकच वैश्विक अहम नांदतो. हे जेव्हा ध्यानात येईल त्यानंतर आपल्या जीवनामध्ये, आपल्या चिंतनामध्ये जो बदल होईल तो बदल अत्यंत प्रासादिक, तो बदल मानव जातीला अत्यंत शुभकारी, कल्याणकारी, शिवप्रद, मंगल असतो. त्याबाबतचं चिंतन आपण पुढील भागात पाहू. आज इथेच थांबू. धन्यवाद. आजच्या या भागाचं नाव आहे ध्यान चिंतन मनन निधिध्यासन. या साऱ्या गोष्टी अनायासे घडत असतात आणि या अनायासे घडणाऱ्या गोष्टींकडे जर अनायासे आपलं लक्ष गेलं तर त्या कारणाने संपूर्ण विश्वामधला जो पूर्ण अहम आहे तो पूर्ण अहम हाच सत्य आहे. व्यक्तिगत अहम हा भास आहे. इथपर्यंत आपण आलो. म्हणून पूर्णाहंकाराचं ज्ञान, पूर्णाहंकाराचं ज्ञान हा आजचा आपल्या चिंतनाचा एक भाग झाला. पुढील भाग आहे तो पुढील अंकामध्ये पाहिला जाईल. तोपर्यंत अस्तु. धन्यवाद. शुभ दिन.